पक्ष्यांचे फोटो काढणारे आपले परम मित्र फोटोग्राफर्स बऱ्याचदा मी सिंहगड व्हॅलीला जातो ऑब्झर्वेशनसाठी किंवा ट्रेल घेऊन जातो. तर मला जाणवतं की एकाच ठिकाणी गर्दी खूप असते आणि मोठ्या-मोठ्या लेन्सेस असतात, जशी इथे एक ठेवलेली आहे. पण इतक्या मोठ्या लेन्सेस असूनही हे खूप जवळ बसतात पक्ष्यांच्या. तर काही बॉर्डर लाईन एथिक्स असावेत का? निश्चितच पक्षी निरीक्षकांनी इथिक्स पाळले पाहिजेत. एखाद्या पक्ष्याचं घरटं दिसतंय, एखाद्या पक्ष्याचं नेस्टिंग झालंय, अमूर फाल्कन असेल किंवा इतर वेगवेगळे मायग्रेटरी बर्ड्स असतील, ते नेस्टिंग करतात किंवा खाण्यासाठी आपल्या भागात येतात. त्यावेळेला एक पक्षी आहे आणि 500 फोटोग्राफर आजूबाजूला आहेत, असं निश्चितच झालं नाही पाहिजे. पक्षी ज्यावेळेला नेस्टिंग करतात, त्यावेळेला अंडी असतील किंवा पिल्लं असतील, पक्षी फार प्रोटेक्टिव्ह नेचरचे आहेत. त्यांच्या क्रिटिकल डिस्टन्सच्या आतमध्ये फोटोग्राफरनी जायला नाही पाहिजे. फोटोग्राफरनी शक्यतो लाँग लेन्स वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की फोटोग्राफरला पेशन्स पाहिजे. फार घाई नको, पक्ष्याचा फोटो घेऊन मला लगेच जायचं आहे. वेट अँड वॉच. पक्षी स्वतः पोज देईल तोपर्यंत वेट करा. त्याला पोज देण्यासाठी भाग पाडू नका. त्यांना बेटिंग करू नका. त्यांना कोणत्या प्रकारचं खाद्य टाकू नका. आणि शिवाय आपण कॅमोफ्लॉग पद्धतीने कपडे घाला. इवन दो बायनॅक्युलर देखील कॅमोफ्लॉग करून घ्या. जेणेकरून काय होईल की ते आपले फोटोग्राफीचे इन्स्ट्रुमेंट कॅमोफ्लॉग करा. पक्ष्यांना देखील नॅचरल पद्धतीनं वाटलं पाहिजे. शक्यतो बर्ड हाईजचा वापर करा आणि फोटोग्राफ्स घ्या.